नाम आठविता रूपे प्रकटपै झाला, सोनियाचा दिवस आजी पाहिला, असं माऊली म्हणतात. यासाठी खरी तळमळ माऊलींची काय आहे तर सात संगत जी आपण म्हणतो ना, सात संगत जी प्रेमाने बोला. माऊली म्हणतात की ज्ञान, ब्रह्मज्ञान, विचार ह्या पुढच्या गोष्टी आहेत, पण आधी तुम्हाला संगती, सात संगती याच्याशी तुम्ही लवकर जुडणं हे महत्त्वाचं आहे. आता हे उदाहरण देताना एक जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. वाल्या कोळ्याकडं काहीच नव्हतं, त्यांनी ब्रह्मज्ञान घेतलं नव्हतं, विचार आचार, एकदम डाकू दरोडेखोर होता तो. पण नारदाच्या संगतीमध्ये तो आला. कसा आला तो विषय वेगळा, पण आला आणि नारदाने एक गूढ मंत्र दिला मरा म्हणण्याचा. तरी पण त्यानं मनापासून तो म्हटला आणि वाल्याचा एका डाकूचा, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. ही माऊलींची तळमळ आहे की तुम्ही पुढं काय करणार आहात यापेक्षा तुमची पहिली पायरी जर कुठली असेल तर सात संगतीला लवकर तुम्ही जुडले जा. आणि मग त्यानंतर आपण तर सात संगतीमध्ये जुडलेले आहोत. त्यानंतर आपल्याला 8 दिवसातनं संगत भेटते, साईड विचार ऐकायला मिळतात, महात्माजींचे विचार ऐकायला मिळतात, माताजींचे विचार ऐकायला भेटतात, राजपिताजींचे विचार आपण श्रवण करतो. काय आपलं जीवन आहे हो, किती सुंदर जीवन आहे आपलं, विचार करा. सात संगतीमुळं वाल्याचा वाल्मिक कोळी होतोय. फक्त संगत होती त्याच्याकडं, आपल्याकडं सगळं चाले हो. मग काय क्या बात आहे. म्हणून संगतीमध्ये कायमस्वरूपी जोडून राहा आणि गुरुचा आशीर्वाद वारंवार प्राप्त करून घ्या. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.